प्रजासत्ताक दिनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उषा सुधीर गुंडाने वय वर्ष 48 राहणार संजय गांधीनगर या महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली। मात्र येथे तैनात असलेल्या पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। उषा गुंडाने या गेल्या 2007 पासून एका कुटुंबाकडे धुणे भांडी व घरकाम करीत होत्या। त्या कुटुंबाकडे वेळोवेळी त्यांनी आपली सुमारे 4,65,000 रुपयांची रक्कम जमा केली होती। गरज पडल्यास ही रक्कम परत मिळेल या विश्वासावर त्यांनी पैसे दिले होते। मात्र संबंधित कुटुंबाने पैसे परत न देता फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केलाय। या अन्यायाविरोधात त्यांनी काही दिवसांपूर्वी श्रमिक पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेतली होती। त्यावेळी न्याय न मिळाल्यास 26 जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता। अखेर त्यांनी हा टोकाचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतलं व पुढील अनर्थ टळलाय। या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पीडित महिलेला तातडीने न्याय मिळावा अशी मागणी विविध स्तरातून होत आहे। फसवणारे माझा पैसा धुणं भांडी केलेला आहे। फसवणारे अमर कॉलनीतले अमर गजानन ठाकूर, माया अमर ठाकूर, छाया बंटी ठाकूर, बंटी गजानन ठाकूर या लोकांनी माझे धुणं भांड्याचे कष्टाचे पैसे 4,65,000 रुपये हडपलेले आहे। ते परत मागत असताना देत नाही आहे। 2023ला मी फैजलपुरा पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे। फैजलपुरा पोलीस स्टेशन त्याला फसवेगिरीचा गुन्हा दाखल करतो म्हणून श्रेणी मला टाळाटाळ करत आहे। 8 मार्च रोजी मी CP ऑफिस समोर उपोषणला बसले असता मला 2 लाख रुपयाची रात्रीच्या 11 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवण्यात आलं आणि 2 लाखाचं सेटलमेंट करण्यात आलं। 7,000 रुपये महिन्यांनी ते प्रेशरमध्ये येऊन श्रेणी मी ते सही दिली। आता तुम्ही सांगा 7,000 रुपयाने 2 लाख रुपये मी घेऊ का? माझ्या एवढा कष्टाचा पैसा आहे। 4,65,000 रुपये म्हणजे माझ्यासाठी माझ्या आयुष्यभराची कमाई आहे। माझ्या मुलीचं लग्न जुळलेलं आहे। माझ्या मुलीच्या लग्नासाठी मला पैसा हवा आहे आणि मला या लोकांनी पैसा देण्यात यावा, नाही तर पूर्ण परिवारावर फसवेगिरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा। स्वातंत्र्य दिन आहे ना आज। महिलासाठी अधिकार आहे, महिलासाठी सगळे काही झटणारे लोक आहे, पण माझ्यासाठी कोण आहे? आज मी अमरावतीतल्या प्रत्येक कोणत्यात जाऊन फिरलेली आमदार, खासदार, नगरसेवक, कार्यकर्ता, आज माझ्यासाठी कोण आहे? महिलासाठी एवढाले भाषण देणारे लोक प्रत्येक ठिकाणी गेली। हाड कुत्र्या दुसरं घर पाय अशी माझी दशा झालेली आहे। माझ्याजवळ सबूत आहे, माझ्याजवळ व्हिडिओ आहे। त्यानं कबुललेला का 4,65,000 आम्ही दुकान विकल्यावर तुझे पैसे तुले परत करतो म्हणून शनानी माझ्याजवळ मी दिलेले पैशाचे 10 बाया सबूत आहे। तर मला काऊन न्याय नाही भेटत आहे? मला काऊन फिरवत आहे? मला फिरवण्याचं कारण काय आहे? काऊन फिरवत आहे? मला फिरवू मी कंटाळलेली आहे। मी मानसिक त्रासानं कंटाळून गेलेली आहे। आज मला कोणी न्याय द्यायला समोर नाही आलेलं आहे। ना पोलीस स्टेशन आहे, ना आमदार खासदार आहे, ना नगरसेवक आहे, नाही कोणी आहे। मी आज अमरावतीतल्या प्रत्येक कोणत्या धुणं भांडे करणारी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पैदल फिरलेली आहे। या माझ्या त्रासाचा कोण जिम्मेदार आहे? यातले कोण न्याय देणार आहे? एक महिलासाठी म्हणतात, महिला आझादीसाठी म्हणून शन्यानी महिलाले आम्ही महिलाचं अत्याचारवर हे करू, पण त्या महिलाच्या त्याच्यासाठी हे करू। मी प्रत्येक महिलाले न्याय देणारवाल्यापाशी फिरली, महिला मंडळवाल्यापाशी गेली। महिला मंडळवाले म्हणते आम्ही नवरा बायकोची भांडणात सोडवतो, म्हणते याच्यात आम्ही